नमस्ते मॅडम. नमस्ते. मी मैथिली. मी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प बालविकास केंद्र लातूर या शाळेत इयत्ता 9वी वर्गात शिकते. दरवर्षी प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे उपक्रम दिले जातात. तर 9वी साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेणे हा उपक्रम असतो. विविध क्षेत्राची ओळख होणे व बोलण्याचे कौशल्य मुलांमध्ये विकसित होणे हा या उपक्रमामागचा उद्देश होय. मी डॉक्टर नयन राजमाने मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर नयन राजमाने मॅडम शिक्षण MA B.Ed M.Phil PhD ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानच्या बालविकास केंद्र प्रकल्पात 10 वर्ष सक्रिय कार्यरत. G.K. जोशी रात्र वाणिज्य महाविद्यालय लातूर. साहित्यिक सामाजिक शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग. पुस्तके बिलवदर, रुंदावणाऱ्या कक्षा, इंद्रवर्ज, शब्दकंगोरे, लहानपण देगा, ललितलेख अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. यूट्यूबवर 100 पेक्षा जास्त साहित्यिकांचे कथा, ललितलेख, कविता प्रसारित. वृत्तपत्रात स्तंभलेखन 65 पेक्षा जास्त दिवाळी अंकामध्ये लेख, कथा, कविता प्रकाशित आहेत. त्यांनी पुस्तके संपादन केली आहेत. स्मरणिका संपादन, जनजागरण दिवाळी अंक संपादन मंडळात, पुस्तक प्रस्तावना, पुस्तकाची पाठराखण, पुस्तक अभिप्राय, कथाकथन 25 पेक्षा जास्त. सतत मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या मॅडमची मी आज मुलाखत घेणार आहे. आता आपण मुलाखती सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या बालपणातील काही आठवणी थोडक्यात सांगाल का? अगदी. प्रथमतः तर मैथिली, मी तुझे धन्यवाद मानते, कारण आज बऱ्याच वर्षानंतर एका वेगळ्या भूमिकेमध्ये येऊन तू माझी मुलाखत घेऊ इच्छिते. त्यासाठी तू इथं आलीस आणि आपल्या प्रकल्पाच्या ज्या ताई ज्यांनी तुम्हाला हा उपक्रम दिला त्यांचेही मी धन्यवाद मानते. खरं तर आम्ही जेव्हा मंचावरती जातो तेव्हा परिचय कोणी देत असेल तर आम्ही त्यांना थांबवून पटकन व्याख्यानाला वगैरे उभे राहतो. पण आज एक चिमुकली मुलगी एक सुंदर असा परिचय देत होती. असं वाटलं की नाही, थांबवूच नाही तिला, ती बोलतीये, तिला काहीतरी सांगायचंय. आणि म्हणून तुझा पूर्ण परिचय होईपर्यंत मी अगदी कौतुकाने तो ऐकत होते. तर अशा परिचयातून एकच होतं की ऐकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यापासून काहीतरी प्रेरणा मिळते. तुझा प्रश्न आहे की लहानपणाच्या काही आठवणी. खरं तर आता तुम्ही चकाचक असलेल्या इमारतींमध्ये शिकताय, हो ना? पण आम्ही शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिथं अंगण सारवायचं होतं, जिथं सकाळी शाळेत गेल्यानंतर झाडायचं होतं. अगदी आम्ही शाळा साफ करायचो, मग त्याच्यानंतर आमची प्रार्थना सभा सुरू व्हायची, परिपाठ व्हायचे. आम्ही पण परिपाठामध्ये काही प्रेझेंटेशन करायचो, जसं आज तुम्ही करता. काही जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने भाषणं असायची. आणि या सगळ्यातून सगळं काही हळूहळू शिकत असताना एक वेगळेपण असं अनुभवायला मिळालं बालपणामध्ये की ज्या परिसरामध्ये शाळा असायची तर त्याच्या आजूबाजूला एखादं मंदिर असायचं. मग मी ज्या शाळेमध्ये शिकले ना, कुर्डूला, एकदम छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये अगदी वेस जी गावाची असते त्याच्या बाजूला शाळा, समोर मारुतीचं मंदिर, आणि त्याच्या बाजूला एक छोटासा ओढा होता जिथं आम्ही सुट्टी मिळाली की पाणी खेळायला जायचो. आणि ओढा पार करून आम्हाला एक नागनाथाचं मंदिर होतं. तिथं खूप सुंदर अशी झाडं होती, अंगण होतं. संधी मिळाली की आम्ही पटकन तिकडे जायचो. डब्बा सुद्धा खायची आम्हाला आठवण यायची नाही. मग ते डबा संपवायचा हे कंपल्शन घरातून असल्यामुळे मग पुन्हा कुठेतरी झाडाखाली बसून आम्ही तो डबा सगळे मिळून खायचो. आणि विशेषतः डबा एकमेकाला देऊन खाणं हा एक प्रकार आम्ही लहानपणी खूप अनुभवला. किंवा एखाद्या मित्राचा मैत्रिणीचा काही जर समजा अडचण असेल तर त्याच्या नावचा आपण डबा घेऊन जाणं किंवा आपला डबा त्याला खायला देणं, हे सगळं आम्ही लहानपणी अनुभवलंय. तर अशी सुंदर आठवण आहे माझी लहानपणीच्या शाळेची. तुमचे शिक्षण कुठे झाले? मी कुर्डूला प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी कुर्डवाडीला आले, नूतन महाविद्यालयामध्ये झालं. आणि तिथून पुन्हा
थोडा काळ मी अलिबागला होते. तिथे जिल्हा परिषदची शाळा होती, कन्या शाळेमध्ये मी तिथं अलिबागला शिक्षण घेतलं कोकणामध्ये. 2 वर्ष मी तिथं शिकले. खूप सुंदर अनुभव आहे तिथला पण, कारण निसर्ग संपन्न असं सगळं कोकणाचं सौंदर्य आपल्याला माहीतच आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी साधारणतः आम्ही पंढरपूरला आलो, जे आमचं मूळ गाव आहे. आणि मग पंढरपूरला त्यातून पुढचं शिक्षण, महाविद्यालयाचं शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन पर्यंत पंढरपूरच्या पंढरपूर महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं. आता त्याला कर्मवीर भाऊराव पाटील असं नाव आहे त्या महाविद्यालयाला. आणि त्याच्यानंतरचं शिक्षण हे, त्यानंतर माझं लग्नच झालं, त्यामुळे मी लातूरला आले. आणि लातूरला आल्यामुळं मग मी त्यानंतर BEd केलं अभिनव महाविद्यालयामध्ये. त्यानंतर MA केलं जे दयानंद महाविद्यालयामध्ये. MPhil केलं राजश्री शाहू महाविद्यालयाच्या यशवंतराव विद्यापीठाच्या अंतर्गत. आणि MPhil नंतर आता PhD केली ती स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अंतर्गत. तर अशा पद्धतीनं शिक्षण झालं. मध्ये बरेच कोर्सेस वगैरे घेतले, कार्यशाळा घेतल्या, म्हणजे खूप काही अनुभवलं. खूप काही कॉन्फरन्सेस असतील किंवा शिबिरं असतील, याची आवड असल्यामुळे हे बरंच काही शिकल्या गेलं. लहानपणी तुम्ही मोठे झाल्यावर काय व्हायचे ठरवले होते? मी लहानपणापासून स्वप्न पाहिलं होतं की मला शिक्षकच व्हायचं, कारण माझी आई शिक्षिका होती. आणि सर्व आजूबाजूचे जे शिक्षक होते ते आदर्श मानण्यासारखे होते. प्रत्येक शिक्षक, त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं की नाही आपण पण असंच व्हायचं. आणि इतकं होतं की मला कॉलेजला जायचं, म्हणजे कॉलेजचे प्राध्यापक व्हायचं हेच होतं. आणि ते माझं स्वप्न सत्यात उतरले. आणि दुसरं म्हणजे लेखिका होण्याचं पण होतं स्वप्न, आणि त्यानुसार ते सुद्धा मी केले. तुम्हाला वाचनाची आवड खूप आहे. आवडलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगा. खूप खूप पुस्तकं वाचली आहेत आणि खूप आवडली आहेत. खरं तर लहान मुलांची जी पुस्तकं असतात ती आपल्याला आवडतातच, कारण माधुरी पुरंदरेंचं जर एखादं पुस्तक वाचलं, राजीव तांबेंचं जर एखादं पुस्तक वाचलं, तर त्या पुस्तकाबद्दल इतकं काही बोलण्यासारखं असतं की आता तुमच्या एक अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये त्या पुस्तकांबद्दल बोलणं तसं खूपच अवघड आहे. परंतु बालशिक्षणामध्ये कार्यरत असताना लीला पाटलांचंही पुस्तक वाचलं किंवा रेगेंचंही पुस्तक वाचलं, तर अशी अनेक पुस्तकं आहेत की ज्याच्याबद्दल बोलता येईल. तुम्हाला साहित्य लेखिका का व्हावे वाटले? लहानपणापासून वाचन आवडत असल्यामुळे आणि लेखकांबद्दल जास्त आकर्षण होतं. असं वाटायचं लहानपणी की हे लिहिणारे लेखक जे आहेत ते कसे असतात, ते कसे राहत असतील, ते काय करत असतील, आपल्याप्रमाणेच त्यांची पण दिनचर्या असेल का, ही एक उत्सुकता होती. आणि मग वाचनाचं वेळ तर होतच. मग हळूहळू वाचत असताना असं कधीतरी संधी मिळायची परिपाठामध्ये की काहीतरी व्यक्त व्हायचंय, भाषण करायचंय, काहीतरी बोलायचंय. मग त्यावेळेसच्या त्या सगळ्या प्रोसेसमधून मग ते आवड निर्माण झाली की काही मांडायचंय तर मग आपण त्याची तयारी केली पाहिजे. आणि मग लिहायला सुरुवात झाली. तुम्हाला लहानपणापासून वाचनाची व कविता करण्याची आवड होती का? अगदी, म्हणजे परिपाठामध्ये जेही काही मांडायचे ते आपण आपल्या भाषेत लिहायचं. आणि त्याच्यातून मग परत निबंध लेखन असेल किंवा स्पर्धा असतील कुठल्या वेगवेगळ्या, त्याच्यासाठी सगळं स्वतः लिहायचं हे सुरुवातीपासून होतं. आणि त्याच्यातूनच मग पुढे लिहिते झाले. तुमच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता? असे खूप आहेत आता अविस्मरणीय क्षण. पण कसं असतं की खूप आपण ताणात असतो एकदम, आणि त्याच्यानंतरचं जे यश असतं ते खूप मोठं यश आपल्याला वाटायला लागतं. मी जेव्हा MA केलं दयानंदमध्ये तेव्हा माझी आई खूप सिरियस होती. म्हणजे माझ्या परीक्षेच्या दरम्यान माझ्या छोटी मुलगी होती, माझी जी मोठी मुलगी ती लहान होती तेव्हा. तर आकांक्षाच्या तिला सांभाळण्यासाठी आई आलेली होती. आणि रात्री 12:30 वाजता तिला बीपीचा अटॅक आला आणि तिला इतका त्रास व्हायला लागला. तर मग आम्ही पटकन तिला दवाखान्यात ऍडमिट केलं वगैरे. आणि माझे पेपर सुरू होते. ती राजमलेच्या दवाखान्यात ऍडमिट होती आणि मी दयानंदमध्ये पेपर द्यायला जायचं होतं. मग मी त्यावेळेस तिला नकार दिला की मी नाही जाणार आहे. म्हणजे घरी पण सांगितलं, सर होते, सरांनाही सांगितलं की मी नाही जाणार आहे पेपरला. पण तिचं एक होतं, तिला जेव्हा ऑक्सिजन लावलेलं होतं आणि थोडी शुद्ध आलेली होती तेव्हा ती म्हणाली
की तू जर पेपरला नाही गेली तर मी ऑक्सिजन काढून टाकणार आहे, कारण माझ्यामुळे तुझं वर्ष वाया नाही जायला पाहिजे, मला ते आवडणार नाही. आणि मग मी पेपरला गेले. पण अक्षरशः पेपर लिहित असताना माझ्या डोळ्यातून पाणी गळत होतं आणि मला सुचत नव्हतं लिहायचं. आणि आजूबाजूचे सगळेजण म्हणजे असं थोडे वेगळ्या नजरेने पाहत होते माझ्याकडं की ह्या का रडतायत वगैरे, कारण माझं लग्न झालेलं होतं, मला मुलगी होती. आणि तशा ह्याच्यामध्ये ह्या रडतायत आणि पेपर लिहितायत हे कोणालाच कळत नव्हतं. पण माझे जे कोणी क्लासमेट होते त्यांना माहिती होती, कल्पना होती त्याची की माझी आई ऍडमिट आहे दवाखान्यात म्हणून. मग तसं हे केल्यानंतर त्यांनी थोडंसं पाणी वगैरे प्यायला दिलं, थोडंसं सांगितलं की तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करताय तर तुम्ही शांत मनाने पेपर लिहा तर तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि मग मी तो पेपर सोडवला. आणि जेव्हा मी रिझल्ट बघायला गेले, म्हणजे खरं तर माझं धाडस नव्हतं रिझल्ट बघायला जायचं, माझ्याकडे भाची आलेली होती शीतल, आणि त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी जाणार होतो. तर तिकडे बोलवलेलं होतं आणि पहिलं रिझल्ट तर बघायला जायचंय. मला सरांनी कॉलेजमधून फोन करून सांगितलं माझ्या पतींनी किंवा तुम्ही तो रिझल्ट लागले आणि तो बघून ये. माझं धाडसच नव्हतं रिझल्ट बघायला जायचं, पण तरी पण मी तिला घेऊन गेले दाणंदमध्ये. दाणंदला गेल्यानंतर तिथं गोल्ड मेडल मिळालेला माझा क्लासमेट होता सय्यद म्हणून, आज तो नाहीये खरं तर, पण त्याने मला येऊन सांगितलं अगोदर की तुझं अभिनंदन. तर मला खरंच वाटत नव्हतं की म्हणजे कशाचं अभिनंदन करतो, म्हणजे तू जोक करतो का, तुला गोल्ड मेडल मिळाले म्हणून तू माझे म्हणजे खेचतोयस का, असं एक थोडंसं मला झालं. आणि मग मी जाऊन यादी बघण्यासाठी उभी राहिले तर त्याही वेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं की मला नंबर समोरचा दिसतच नव्हता. मला सांगत होते की ह्या यादीमध्ये इथं नंबर आहे, पण तो नंबर मला दिसत नव्हता. तर तो जो क्षण आहे तो एक अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातला मला वाटतो, कारण अतिशय खरतड परिस्थितीमध्ये ते मी केलं होतं. कारण मला घरही बघायचं होतं, मला बाळपण बघायचं होतं, मला आईला दवाखान्यातलं पण आईकडे पण जाऊन तिची पण जबाबदारी बघायची होती किंवा तिची तब्येत ह्याची मला चिंता होती. तर हे सगळं करत असताना जेव्हा रिझल्ट एवढा चांगला लागला तेव्हा मला असं वाटलं की हा तिचाच आशीर्वाद आहे, तिच्या आशीर्वादामुळेच मी हे यश मिळवू शकले. हा एक प्रसंग. आणि दुसरा एक प्रसंग असा की दाणलाच रिलेटेड आहे तो पण प्रसंग, की जेव्हा मी फर्स्ट सेमिस्टरची MA ची परीक्षा देण्यासाठी माझ्या छोट्या म्हणजे त्या मुलीला सोडून कॉलेजला जाऊ शकत नव्हते, तेव्हा मी इंटरनल ऍडमिशन घेतलेलं असताना सुद्धा रेग्युलर तास करत नव्हते. आणि कॉलेजची नोटीस आली की तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल, तर मग मी गेले, एक्झाम दिली. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला रेग्युलर कॉलेजला यावं लागेल. तर मग मी नंतर रेग्युलर कॉलेजला येत होते. अचानक एक दिवशी स्टाफ रूम मधून मेसेज आला की तुम्हाला बोलवलंय स्टाफ रूम मध्ये. आणि मग स्टाफ रूम मध्ये मी गेल्यानंतर थोडंसं आपल्याला त्या वयामध्ये आणि गुरुच्या बद्दल एक आदर असतो, त्यामुळे सगळे गुरु बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या समोर उभं राहिलोय, तर एक थोडंसं दडपण होतं माझ्या मनावरती, भीती होती मनामध्ये. आणि मी आपली मान खाली घालून उभी राहिले. खरं तर मला मान खाली घालून उभं राहायला कधीच आवडत नाही, नेहमी ताठ मानेने जगलं पाहिजे हाच एक संदेश माझ्या आयुष्यात नेहमीच आहे. परंतु तेव्हा मी गुरूंच्या समोर एक नम्रतेने मी मान खाली घालून उभी होते. आणि एका गुरूंच्या हातातून दुसऱ्या गुरूंच्या हातात तो पेपर माझा म्हणजे तो पेपर जात होता. मला कल्पना नव्हती की तो पेपर माझा आहे. पण नंतर थोडा वेळ झाल्यानंतर माझ्या हे लक्षात यायला लागलं की बहुतेक हा पेपर आपला आहे, आपल्याला बोलवलंय म्हणजे आपला पेपर आहे आणि म्हणून ते सगळे एकमेकाच्या हातात पेपर देत आहेत वगैरे. आणि मग त्याच्यानंतर त्यावेळेला असं म्हणजे जेव्हा मला जाणीव झाली की हा पेपर आपला आहे, तेव्हा असं वाटलं की अरे आता इथून आपण असं अचानक गायब झालं तर बरं होईल, काहीतरी जादू व्हायला पाहिजे, आपण आता इथं नाही उभं राहू शकत आहे, अशी एक प्रचंड भीती मनामध्ये होती. आणि अचानक रणसरे सरांनी मला शाबासकीची थाप दिली आणि मग विचारलं की तू कुठल्या कॉलेजमधून आलीस आणि तुला गुरु कोण होते. कारण मी आले होते तेव्हा पंढरपूरमधून आणि त्यावेळेस आम्हाला गुरु होते ते कंगळे सर होते आणि ते काही दिवसांपूर्वी दाणंदला येऊन गेलेले होते. तर त्यांना खूप आनंद झाला की अरे कंगळे सरांची विद्यार्थिनी आहेस का तू, छान, खूप छान. आणि मग जी भाषा शैली होती त्या पेपरमध्ये, त्या भाषा शैलीचं त्यांनी माझं इतकं कौतुक केलं. आणि त्याचा आशीर्वाद म्हणून आज रामानुज गिल्लाजी सुद्धा नाही आहेत, स्मृतिशील झालेले आहेत ते, पण त्यांनी मला परत आग्रह करून वेद अंकासाठी जो वार्षिक अंक आजही दाणंद महाविद्यालयात काढला जातो त्या अंकासाठी लिहिण्यासाठी मला आग्रह धरला.
आणि त्याच्यासाठी लिहून घेतलं. तर असे हे माझे अनेक प्रसंग सांगता येतील, पण हे थोडक्यात. तुमची पहिली कविता कोणती? माझी पहिली कविता, खरं तर मी पश्चिम महाराष्ट्रात वाढले, पण तरी सुद्धा काही अंशी काही ठिकाणी असं वातावरण बघायला मिळालं किंवा महिलांना बऱ्याच वेळा बंधनं असतात. कुठलीही गोष्ट करायला जशी मुलांना मुभा असते तशी मुलींना नसते, आणि त्या अर्थाने मी महिलांना कशा पद्धतीने नकारात्मक सगळी वागणूक मिळते ह्या आशयाची एक कविता मी लिहिली होती. आणि ती विशेष म्हणजे इंद्रधनू, संचारच्या इंद्रधनूमध्ये प्रकाशितही झालेली होती. तुम्ही लिहिलेल्या कवितांपैकी तुमची आवडती कविता कोणती व ती आम्हाला ऐकायला आवडेल? खरं तर आता आवडती कविता अशी एक सांगता येणार नाही, कारण कसं असतं, असं म्हणतात की लेखक आणि कवींचं एखादं पुस्तक किंवा एखादं कविता किंवा लेख कथा असेल तर ते त्यांचं अपत्य असतं, आणि आपल्या अपत्याबद्दल पालक कधीच असं म्हणू शकत नाहीत की हे आवडतंय आणि हे नावडतंय किंवा हे कमी आवडतंय असं. पण तू आता चिमुकली अशी माझी मुलाखत घेतीयस, आणि त्याच्यासाठी तुझ्यासाठी छोट्या मुलांची एक कविता मी सादर करते. चिंचताई. या कडाक्याच्या थंडीनं चिंचेला भरली आकडी, या कडाक्याच्या थंडीनं चिंचेला भरली आकडी, तेव्हापासून चिंचबाई झाली बरं वाकडी, तेव्हापासून चिंचताई झाली बरे वाकडी. वाकड्या चिंचताईंना सारे लागले चिडू, वाकड्या चिंचताईंना सारे लागले चिडवू, साऱ्यांना चिंचताई लागली जोरात बडवू, साऱ्यांना चिंचताई लागली जोरात बडवू. शेवटी नाविलाजाने माफीनामा जाहीर, शेवटी नाविलाजाने माफीनामा जाहीर, बोटावर फिरवायला सारे कसे माहीर, बोटावर फिरवायला सारे कसे माहीर. अवतीभोवती फिरुनी गुण लागले गाऊ सारे, अवतीभोवती फिरुनी गुण लागले गाऊ सारे, हरभऱ्याच्या झाडावर चढू लागले मारे, हरभऱ्याच्या झाडावर चढू लागले मारे. हळूहळू चिंचताई जोरात हसली, हळूहळू चिंचताई जोरात हसली, साऱ्यांच्या घोळात आयतीच फसली, साऱ्यांच्या घोळात आयतीच फसली. तुम्ही हिंदी विषय का निवडला व हिंदी कवितेत तुम्ही कोणाला आदर्श मानता? खरं तर आम्ही जेव्हा हिंदी विषय निवडला तेव्हा राष्ट्रीय चेतनेने संपूर्ण देश उफाळून निघालेला होता. हिंदी विषय घेण्यासाठी विशेषतः आग्रह केला जात होता. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, देशभक्ती अशा प्रकारचे विषय खूप जास्त प्रमाणात चर्चिले जात होते, आणि बऱ्यापैकी त्यावेळेस शिष्यवृत्ती सुद्धा जाहीर झालेल्या होत्या की जे विद्यार्थी हिंदी विषय निवडतील, जे इतके मार्क मिळवतील त्याच्यामध्ये, आणि त्यांना अशा अशा प्रकारचे शिष्यवृत्ती मिळतील. तर अशा एका देशप्रेमाच्या, राष्ट्रप्रेमाच्या याच्यामध्ये येऊन राष्ट्रभाषेची निवड आम्ही तेव्हा केली. आणि याच्यामध्ये अनेक कवयित्री आहेत, जसं की महादेवी वर्मा आहेत. त्यांच्या कविता जर आपण पाहिल्या तर आपण अत्यंत प्रभावित होऊन जातो. तर दुष्यंत कुमार आहेत, किंवा आत्ताचे जर म्हणाले तर राजेश जोशी वगैरे, जी काही व्यवस्था आज चाललेली आहे त्याच्या विरोधात परखडपणे विचार मांडणारे असे. त्यांची मला मारे जाएंगे ही कविता खूप आवडते, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच जेव्हा माणसापासून हिरावून घेतलं जातं तेव्हा त्याची काय स्थिती होते याच्यावरती त्यांनी त्या कवितेमध्ये भाष्य केलेलं आहे. तर अशा अनेक कवयित्री आणि कवींना मी आदर्श मानते. कोणा एका कवी आणि कवयित्रीला नाही, तर हरिवंश बच्चन जी आहेत त्यांच्या रचना खूप सुंदर आहेत. मधुशाला, मधुबाला यांचे ते कविता संग्रह आहेत. असे अनेक अनेक. तुम्ही मराठी साहित्य संमेलनातही भाग घेतला, तर त्यातील एक अनुभव थोडक्यात सांगा. मराठी साहित्य संमेलनामध्ये खरं तर खूप एक वेगळा आणि आनंददायी अनुभव आजपर्यंत अनुभवत आले. अनेक साहित्य संमेलनांमध्ये सहभाग घ्यायला मिळाला. त्याच्यामध्ये अगदी विभागीय संमेलन असेल किंवा अगदी राज्यस्तरावरचं असेल, राष्ट्रीय स्तरावरचे असतील, अशा अनेक संमेलनामधून भाग घेतला. आणि याच्यामध्ये मग भ्रमंतीत सुद्धा तेवढी करायला मिळाली की आपण तालुका स्तरावरचं असेल, गाव लेवलवरचं असेल, अशा संमेलनांमध्ये जातो, त्याचे वेगळे अनुभव असतात. मग जेव्हा आम्ही अंदमानला गेलो, बँकॉकला गेलो, असे जे काही संमेलनं होती, किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये असेल, सोलापूर सारख्या जिथं
खुद्द गुलजार साहेब आलेले होते आणि गुलजार साहेबांची पूर्ण व्यवस्था माझ्याकडे देण्यात आलेली होती की त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही बघायची. तर अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपल्याला राहायला मिळतं तेव्हा खूप आनंद होतो, कारण त्यांचे विचार अनुभवायला मिळतात. आणि खरं तर आपलं भाग्य असतं की अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात जेव्हा आपण वावरतो तेव्हा त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. तर खूप चांगले अनुभव आहेत. तुमचे वृत्तपत्रामध्ये लेख येतात तर त्याची सुरुवात कशी झाली? वृत्तपत्रांच्या लेखामध्ये असं झालं की घाणेगावकर सर म्हणून बार्शीचे आहेत, एक ते माझ्या बहिणीच्या घराजवळच राहत होते. त्यांच्या मुलाची लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी एकमतच्या कार्यालयात गेले आणि तिथे जे समुद्रे मॅडम कार्यरत होत्या, त्यांना ती पत्रिका द्यायची होती. मी ती दिली आणि सहज बोलत बोलत विषय झाला, तर लिहिता वगैरे असं झालं. तर मग त्या म्हणाल्या, मग मला नाही का नाही तुम्ही आणून देत काही तुमचं लिहिलेलं, मी प्रकाशित करेन एकमतच्या माध्यमातून. आणि मग असं मला तर ती म्हणजे संधीची मी जवळपास वाटच पाहत होते म्हणायला हरकत नाही. मी अख्खी त्यांना फाईलच नेऊन दिली माझी, की जे लेखन करून मी फक्त फाईलमध्ये जोडून ठेवलेली कागद होती माझी, ती पूर्ण फाईल मी त्यांच्याकडे दिली आणि ती जवळपास 200 पेक्षा जास्त लेख एकमतमध्ये माझे प्रकाशित झाले. आणि केवळ एकमतच नाही तर लोकमत असेल, लोकमत मधला जो माझा नदीवरचा म्हणजे माझं मूळ गाव पंढरपूर आहे, माहेर पंढरपूर आहे, आणि चंद्रभागेवरचा जो लेख मी लिहिलेला होता त्याच्यावरती मला प्रचंड राज्यातून सगळ्या ठिकाणाहून, कारण लोकसत्ता हा राज्यभर सगळीकडे असतो, तर सगळ्या स्तरातून लोकांचे मला फोन आले की आम्हाला प्रत्यक्ष ती अनुभवायला मिळालं सगळा तुमचा तिथला परिसर जो आहे तो. अशा पद्धतीने सकाळला लिहिले, लोकमन असेल किंवा लोकलचे जे काही दुसरे इतर दैनिक आहेत तर सर्वांमधून मी आजपर्यंत लेखन केलेलं आहे. तुम्ही ज्ञानप्रकाश प्रकल्पातही 10 वर्ष काम केले, तर त्या प्रकल्पातील अनुभव कसा होता? अतिशय सुंदर, कारण मला लहान मुलांमध्ये रमायला आवडतं, त्याच्यामुळे खूप छान अनुभव होता. लहान मुलं जी असतात ती अगदी निरागस, म्हणजे ज्यांना आपल्याकडनं काही अपेक्षाच नसतात, अशांच्या सोबत काम करत असताना फक्त आनंद आणि आनंदच मिळू शकतो, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे खूप सुंदर अनुभव होता तो. मुलांच्या मधील सुद्धा आणि पूर्ण माझा जो स्टाफ होता त्या स्टाफचा सुद्धा, संचालक मंडळ, त्या सर्वांचा खूप छान अनुभव होता. दिवाळी अंकातही तुमचे 65 पेक्षा जास्त लेख आले आहेत, तर यासाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली? दिवाळी अंकांमधून लेखन करावं असं सहज, आता आम्ही तिघी बहिणी लिहितो, उमा कोल्हे, आशा पाटील आणि मी. तर नेहमी अशी चर्चा व्हायची की मग आपण लिहितोय करतोय तर कुठेतरी पाठवलं पाहिजे. तर अशा माध्यमातून सहज दिवाळी अंकांना आम्ही पाठवायला सुरुवात केली. आणि मग एका दिवाळी अंकात तुम्ही लिहिलं, थोडंसं ते आवडलं लोकांना की त्याच्या प्रतिक्रिया येतात. आणि माझ्याकडं आजपर्यंत वृत्तपत्रात आणि दिवाळी अंकांना लिहिलेल्या ह्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माझ्याकडे डायऱ्या भरलेल्या आहेत की त्यांचे फोन नंबर, त्यांच्या प्रतिक्रिया किंवा वृत्तपत्रात आलेल्या. तर एक जर मी प्रसंग सांगायचा म्हटलं तर कथा आलेली होती, उत्तरायण नावाची माझी कथा आहे, जी ज्येष्ठांच्यावर आधारित आहे, वृद्ध विमर्श त्याच्यावर आधारित आहे. तर जे आपल्याकडे म्हणजे जे सोलापूरचे आहेत मूळ आणि ज्यांनी आता 15 किंवा 17 वर्ष काहीतरी मराठवाड्यामध्ये अधिकारी म्हणून, मेडिकल अधिकारी म्हणून काम केलेले आहे, असे ते सर, त्यांनी मला फोन केला आणि थोडीसा अंदाज घेतला त्यांनी की तुम्ही काय वयाच्या आहात, म्हणजे तुम्हाला आवाजावर बोलायचंय का अरे तुरे बोलायचंय, असं त्यांनी हे केलं. तर मला म्हणे तुमच्या आवाजावरनं तुम्ही वयाने लहान वाटता, पण तुम्ही जी कथा लिहिली आहे त्याच्यावर तुम्ही ज्येष्ठ असाल असं वाटतंय, तर मी तुम्हाला काय बोलू, म्हणजे अरे तुरे करू की काय करू. तर मी म्हणाले नाही, मी लहानच आहे, तुम्ही मला अरे तुरे अगदी हक्काने करा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुमची जी ही कथा आहे ना, तर त्या कथेला जे चित्र आहे ना, त्या चित्रामध्ये जे वृद्ध बसलेले आहेत कट्ट्यावरती, त्यामध्ये या नंबरला मी आहे स्वतः, असं मला भास होतंय. इतकं त्या कथेमध्ये तुम्ही आमच्या वृद्धांचं जे आहे ते जाणलंय, आमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही त्यात उतरवल्यात. तर असे अनेक अनुभव आहेत. मग त्यांनी मला सांगितलं की तू माहेर समज आणि सोलापूरला कधी पण आली तर मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस. तर असे खूप सुंदर अनुभव आहेत. इंद्रवर्ज हा ललित लेख संग्रह पुणे येथील महानगरपालिका शाळांमधून संदर्भ ग्रंथ YouTubeवर आहे, याबद्दल थोडक्यात सांगा. इंद्रवर्ज हा
खरं तर पालकांनी मुलांचं संगोपन करत असताना काही ज्या गोष्टी अडचणी येतात, त्याच्या माझ्या अनुभवावरती मी तो लिहिलेला आहे की मी जे काही अभ्यासलं होतं बालमानसशास्त्र, तर त्याला धरून आणि मग काही माझ्या मुलींनी मला विचारलेले प्रश्न, जसं की त्यात एक लेख आहे की शेजारच्याच प्लॉटमध्ये खूप सारं गवत रिकामा हे असल्यामुळे तर त्याच्यावरती गवत आलेलं ते पातं हलतंय, म्हणजे वाऱ्याची झुळूक आली की ती गवताची पाती जी आहे ती अशी हलते, ती मोडत नाही किंवा काय होत नाही. तर त्याच्यावरती तिने मला प्रश्न विचारला की आई हे असं कसं, तर त्याला धरून मी एक लेख लिहिलेला आहे. तर असे विविध विषय जे आहेत जे मला अनुभवायला मिळाले, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीतले असतील किंवा काही माझ्या मुलींच्या बाबतीतले असतील, तर त्याच्यावरती मी त्यात लेखन केलेलं आहे की जेणेकरून एखादी गोष्ट मुलांनी मागितल्यानंतर त्यांना द्यावी का फक्त पालकांना वाटते मार्केटमध्ये आली आणि ती माझ्या मुलाकडे असली पाहिजे. तर हा विचार करून मी त्याचं लेखन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून तो पुण्याच्या याला लागला आणि प्रकाशकांनी मला तसं कळवलं, कारण ते मला कळण्याचं काही कारण नव्हतं. डायरेक्टली प्रकाशकाकडनं ते पुस्तक त्यांच्यापर्यंत गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे. आपण अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात, त्याबद्दल आम्हाला काही सांगू इच्छिता? अगदी. जसं मला शैक्षणिक क्षेत्र आवडतं, शिकायला आवडतं, तसंच मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची सुद्धा खूप लहानपणापासूनची आवड आहे, कारण माझे आई बाबा त्याच विचारांचे होते. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आमच्या सोबतच्या जर विद्यार्थ्यांना कोणाला पुस्तक नाहीये, ड्रेस नाहीये, काही नाहीये, तर किंवा काही मुलं जेवायला काही दुपारच्या सुट्टीमध्ये डबा घेऊन येत नाहीत, हे जेव्हा कळत होतं तेव्हा माझी आई एवढी नोकरी करत असताना सुद्धा आमच्या घरातल्या एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करून सुद्धा ती त्यांच्या नावचा सुद्धा डबा घेऊन यायची की ती मुलं दुपारी जेवत नाहीये तर आपल्या जवळचं पण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे या भावनेतून. तर त्यामुळे हे सगळं लहानपणापासून अनुभवत होतो आणि त्याच्यामुळं वाटत होतं काहीतरी करावं. आणि मी जेव्हा ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रामध्ये कार्यरत होते तेव्हा तिथं जे मुक्त पत्रकार आहेत, आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार आहेत अतुल देऊळगावकर सर, त्यांनी एक दिवस असेच पालक सभा संपल्यानंतर ते निघाले होते आणि मला त्यांनी गेटला बोलवलं आणि म्हणाले की मॅडम तुम्ही खूप सीमित क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्या क्षमता आहेत भरपूर, पण तुम्ही मग एवढे सीमित का ठेवले स्वतःला, तुम्ही थोड्या वेगळ्या क्षेत्रात पण उतरा ना. तर म्हणलं हो हरकत नाही सर, मला आवड आहे, परंतु मी इथं नवीन आहे, मला इथलं आणखीन काही माहिती नाही. तर मग त्यांनी असं सांगितलं की नारी प्रबोधन मंच ही एक संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते, तर तुम्ही त्या संस्थेशी जोडल्या जा. तर हो हरकत नाही, पण कशा जोडणार काय. तर त्याच दिवशी मी त्यांचीच मुलगी जी ज्ञानप्रकाशला शिकायला होती, इरा देऊळगावकर, तिच्याच रिक्षेमधनं त्यांनी मला तिथे यायला सांगितलं की तुम्ही तिच्या रिक्षेमधून या आणि तिथली काही जी काही फी आहे नोंदणी करा तुमची सदस्यत्वाची आणि ती फी भरून तुम्ही सदस्य व्हा. आणि खरंच मी त्या दिवशी तिच्याच रिक्षातून त्यांच्या घरापर्यंत गेले आणि तिथं सुमती जगताप मॅडम ज्या नारी प्रबोधन मंचाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं घर आहे आणि मग मी तिथं गेले. तर योगायोगाने तिथं मला मालती देऊळगावकर मॅडम पण भेटल्या, कारण ज्या इराच्या आजी आहेत आणि त्या नारी प्रबोधन मंचाच्या फाउंडर मेंबर पण आहेत. तर दोघींची भेट झाली अनायासही आणि मग मी तिथं त्या संस्थेचे सदस्य झाले आणि आतापर्यंत म्हणजे त्या क्षणापासून ते आतापर्यंत जवळपास 20-22 वर्षाचा कालावधी लोटला असेल मी त्या संस्थेमध्ये काम करते, कार्यरत आहे. सातत्याने फील्डवर जाऊन मी काम केलेलं आहे, अगदी खेड्यापेड्यात जाऊन सुद्धा आम्ही ते काम केलेलं आहे. तर आवड आहे. याचबरोबर कपिल धारेश्वर प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानांतर्गत पण आम्ही काम करतो. या अशा संस्था आहेत की समजा नारी प्रबोधन मंचला TDS मार्फत काही फंडिंग तरी मिळत होतं, परंतु कपिल धारेश्वर प्रतिष्ठान हे असं प्रतिष्ठान आहे की जे फक्त स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून समाजामध्ये काही उपक्रम घेतं, ज्याच्यामध्ये गुणवंतांचा सत्कार असेल किंवा जे आता पोलीस भरती असते आणि पोलीस भरती करत असताना जी मेहनत मुलं घेतात तिथं, तेव्हा त्यांना दुपारच्या वेळी जेवायला काही मिळत नाही, तर त्यांना एक वेळचं जेवण देणं. कारण बऱ्याच वेळा आपण अशा बातम्या ऐकतो की बाबा हे सराव करत असताना काही दुर्घटना घडतात, तर ते ऐकून मग एक वेळचं जेवण तरी आपण तिथं त्यांना उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीनं. किंवा शेतकरी जे होते आत्महत्याग्रस्त शेतकरी, त्यांच्या परिवारांना आपण काही मदत करू शकतो का. तर अनेक वेळा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी, कारण आपण अशा पण खूप अशा बातम्या वाचलेल्या आहेत किंवा आम्ही त्या परिवाराला जाऊन भेटलेले आहोत की ज्याच्यामध्ये त्यांनी मुलीचं
मुलीचं लग्न आहे आणि मग वडिलांनी आत्महत्या केली आहे, तर मग काय करायचं त्या परिवाराने. तर अशा वेळी तिथे जाऊन आम्ही तो निधी त्यांच्या सुपूर्द केलेला आहे. त्यांना काहीतरी म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून जेवढं आपण देऊ शकतो तेवढी त्यांना मदत केलेली आहे. अशा अनेक संस्था आहेत ज्याच्या अंतर्गत, जसं साहित्याच्या क्षेत्रात मला आवड आहे तसं सामाजिक क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे. साहित्यामध्ये सुद्धा शब्दांकित साहित्य म्हणजे एक संस्था मी स्थापन केली. आणि जे नवोदित आहेत, ज्यांना खूप इच्छा आहे की काहीतरी बोलायचंय, काहीतरी मांडायचंय, काहीतरी लिहायचंय, पण दिशा मिळत नाही, तर अशा अनेकांना आम्ही तिथं एकत्रित केलं आणि प्रस्थापित लेखक, नावाजलेले लेखक आणि नवोदित यांचा एक संगम आम्ही तिथं घडवून आणलाय आणि आज अनेक हात लिहिते झाले. आम्हा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ? विद्यार्थ्यांसाठी संदेश आत्ताच्या मी एवढाच देईन की तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असता तेव्हा विद्यार्थी म्हणूनच जगा. तो जो वेळ आहे तो आता झालाय असं की खूप लहान वयामध्ये खूप सुविधा उपलब्ध झाल्या, खूप लवकर हातामध्ये मोबाईल आलाय आणि मग त्याच्यामुळे होतंय की पूर्ण जी नको ती पण माहिती लवकरात लवकर मुलांपर्यंत पोहोचायला लागली. तर तसं इतर विषयांना हात घालण्याऐवजी जर आपण ज्या वयात आहोत त्या वयानुसार जर आपण पुस्तकं वाचली, त्याचं एक आवड आपण जोपासली, त्याच्या माध्यमातून आपण काही वेगळं करू शकलो, ते किंवा पालक आपल्याला जे सांगतात किंवा जे आपले गुरुजन सांगतात ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही वेगवेगळे उपक्रम राबवू शकत असू, वेगळं काही आपलं आत्मसात करू शकत असू, तर ते आपण करावं. आणि मुळातच उठल्यानंतर आपण प्रातःविधी वगैरे केल्यानंतरच स्नान वगैरे सगळं आटोपून नाश्ता करतो. उठल्या उठल्या आपण कधीच जेवायला बसत नाही, है ना. तर त्याच्यासाठी या मुलांनी एवढंच लक्षात ठेवावं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आपण आता विद्यार्थी आहोत, आपण अभ्यास करणं हे आपलं काम आहे, आपण चांगले मार्क घेणं हे आपलं काम आहे आणि आपल्या क्षमतांचा विकास करणं हे आपलं काम आहे. आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते सुंदर घडवता येऊ शकतं आपल्याला, आपल्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे असंच सगळ्यांना वाटतं ना. आई बाबांनाही तेच वाटतं, शाळांनाही तेच वाटतं, गुरुजनांनाही तेच वाटतं. तर आपण त्या दृष्टिकोनातून थोडासा विचार आपला करावा. आपण आपला अनमोल वेळ दिलात याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मलाही तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं. माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये मला थोडा वेळ रमता आलं. त्यासाठी ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे, ताईंचे, सर्वांचे आभार आणि तुझे पण आभार.